कारमध्ये बसलोत कारण की जोराचा पाऊस सुरू झालाय। रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा मस्त अशी झाडी आहेत आणि तिथून हा फुटपाथ दिलेला आहे चालेल। सुरू झालेला नेदरलँड्स टू ऑस्ट्रिया आज आपला हा प्रवास थांबलेला आहे। कधी काळी स्वतंत्र असणारा देश आणि आता ऑस्ट्रियाची सेकंड सिटी म्हणून ओळखलं जाणाऱ्या ठिकाणी आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत, ज्याचं नाव आहे साल्झबर्ग। साल्झबर्गचा अर्थ होतो सॉल्ट फोर्ट्रेस। साल्झ म्हणजे सॉल्ट आणि बर्ग म्हणजे फोर्ट्रेस, कारण येथे खूप साऱ्या मिठाच्या खाणी आहेत म्हणून त्याला असं नाव पडलेलं आहे साल्झबर्ग। तर आज आपण साल्झबर्गमधील खूप सुंदर ठिकाणे पाहणार आहोत। साल्झबर्ग हे ऑस्ट्रियातील खूप सुंदर असं शहर आहे। तर आजपासून आपण सुरुवात करत आहोत आपल्या ऑस्ट्रिया ट्रिपला। हॅलो, तर आता पाऊस आम्ही येऊन बसलोत आणि पाऊस सुरू झालाय। आम्ही आलेलो आहोत साल्झबर्गमध्ये आणि इथे मिराबेल पॅलेस आहे पाहण्यासाठी आणि हे आहे मिराबेल गार्डन। तर इथे येऊन आता आम्ही थोडा वेळ बसलेलो आहोत। मुली खेळायला गेले, त्यांना प्लेग्राऊंड दिसलं की आता कारमध्ये बसूनही दमल्यात तर त्या आता छान थोडंसं त्यांचंही अंग हे करतील, मोकळं करतील। आणि आम्ही दोघे इथे मस्त असं बसलेलो आहोत। परंतु आता पावसाने सुरुवात केली आहे। हे 1-2 दिवस पाऊस आहे आणि त्यानंतर मग थोडंसं आम्ही आमच्या ट्रिपचा आनंद घ्यायला सुरुवात करू। मस्त ऊन पडले, पाऊस थांबला आणि आता ऊन पडले। इथून वरून छान येते त्याचे व्ह्यू पाहायला। पायऱ्या चढून वरती आलो आणि आल्याबरोबर समोरच भव्य इमारत दिसत आहे, त्याचं नाव आहे मिराबेल पॅलेस, जे 17व्या शतकात बांधण्यात आलं आणि फुलांनी बहरलेलं सुंदर असं गार्डन म्हणजे साल्झबर्गमधील फेमस असं मिराबेल गार्डन। 2014 मध्ये आले होतो ऑस्ट्रियामध्ये, तेव्हा व्हिएन्ना आम्ही सिटी कव्हर केली होती। व्हिएन्ना ही ऑस्ट्रियाची राजधानी आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत साल्झबर्गमध्ये आणि आता आम्ही मिराबेल गार्डन पाहत आहोत। वेगवेगळ्या रंगांची फुलं, त्याचबरोबर वेगवेगळ्या आकारामध्ये कला प्रदर्शित केलेली आपल्याला दिसते। समोरच फाउंटन आहे जिथे पाण्याचे फवारे उडताना दिसतात। द साऊंड ऑफ म्युझिक या प्रसिद्ध चित्रपटामध्ये मिराबेल पॅलेस आणि मिराबेल गार्डनचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। त्या मूवीचं खूप सारं शूटिंग या गार्डनमध्ये झाल्यामुळे हा पॅलेस आणि हे गार्डन खूप फेमस झालं आणि येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली। जसे जसे पुढे जाऊ तसं प्रत्येक फूल आणि त्याला दिलेला आकार आपल्याला अगदी पाय आपले तिथेच अडकळून आपल्याला उभा करतो आणि ते सतत पाहावं असं वाटतं। येथे आल्यानंतर ना येथील जे कला प्रदर्शन आहे, वेगवेगळ्या कलाकृती ज्या केलेल्या आहेत त्या पाहताना आपले इथे 2 ते 3 तास सहजच निघून जातात आणि ते आपल्याला समजतही नाही। कितीतरी वेळ इथे बाकड्यांवरती फक्त बसून राहावंसं वाटतं, कारण की मन इथे फक्त आणि फक्त शांत होतं। फुलांमधून येणारा तो छान सुगंध, पक्ष्यांचा आवाज, छोटे छोटे उडणारे किडे आणि फक्त मनाला मोहून टाकणारं हे सौंदर्य आपल्याला येथेच कितीतरी वेळ थांबण्यासाठी भाग पाडतं। जसं तुम्ही उशीर कराल तसं खूप सारी पर्यटकांची गर्दी वाढत जाते। जर तुम्हाला येथे येऊन छान व्हिडिओज घ्यायचे असतील किंवा तुम्हाला फोटोज काढायचे असतील शांत अशा ठिकाणी, तर त्यासाठी तुम्हाला सकाळी खूप लवकर असं प्लॅन करणं गरजेचं आहे आणि लवकर येणं गरजेचं आहे। उन्हाळ्यामध्ये विशेष करून खूप गर्दी असते, त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं सकाळी लवकर या आणि मस्त मिराबेल गार्डनमध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवा। कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय, एकदम गार झालंय झालं।
गार्डन बघून झालेलं आहे आणि आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत मिराबेल पॅलेसच्या येथे आवारामध्ये. येथे आल्यानंतर खूप सारे टुरिस्ट पाहायला मिळतात आणि मिराबेल पॅलेसची खासियत ही आहे की द साऊंड ऑफ म्युझिक या जगप्रसिद्ध चित्रपटाचं शूटिंग येथे झालेलं आहे. जे फाउंटन आता आपण फिरून आलो तिथे त्या चित्रपटातील जी माया आहे आणि तिची 7 मुलं आहेत त्यांच्या गाण्याचं पण चित्रीकरण येथे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथं खूप सारी गर्दी आहे. साल्सबर्ग हे म्हणजे म्युझिकसाठी फेमस तर आहेच, त्याचबरोबर येथे खूप सारी ग्रीनरी आहे. त्यामुळे इथे पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते आपल्याला. अजूनही इथे खूप सारे पर्यटक आलेले आहेत पॅलेसमध्ये पाहण्यासाठी आणि अजून काय खासियत आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. तुम्ही जर इतिहासप्रेमी असाल आणि या ज्या ऐतिहासिक वस्तू आहेत, इमारती आहेत, त्यांच्याबद्दल जर तुम्हाला डीपमध्ये सगळी इन्फॉर्मेशन हवी असेल तर येथे गाईड पण उपलब्ध आहेत. तर तुम्ही गाईड बुक केल्यानंतर सगळ्या ठिकाणी ते तुमच्यासोबत येतात आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतात. त्यानुसार तुम्ही प्लॅन करायचा आणि गाईड बुक करायचे. तुम्ही खाली बघ. गार्डन फिरताना एक अजून गोष्ट निदर्शनास आली. वरच्या साईडला आल्यानंतर येथे हे छोटे पुतळे पाहायला मिळाले आणि मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की हे छोटे पुतळे कशाचे आहेत. तर हे बारोक कलेचे सुंदर नमुने येथे उभा केलेले आहेत. अगदी गोल सर्कलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. खूप वेगवेगळे छोटे उभा केलेले आहेत. या पुतळ्यांमध्ये ॲटलस जो जगाचा भार त्याच्या खांद्यावर वाहतो आणि पर्सेफोनची अंडरवर्ल्डची राणी आहे, या दोघांचा यामध्ये समावेश आहे. तर हे पुतळे गार्डनला एक खास आकर्षण देतात आणि आपल्याला येथे येऊन त्यांना गोल चक्करमध्ये पाहायला भाग पाडतात. मिराबेल पॅलेस पाहून झालेला आहे. गार्डनमध्ये फिरून झालंय आणि आता आम्ही कारमध्ये बसलोत कारण की जोराचा पाऊस सुरू झालाय. हे 1-2 दिवस पाऊस आहे, त्यानंतर मग चांगलं वेदर होईल आशा करूयात. तर आता आम्ही जाणार आहोत आणि आमचं जे साल्सबर्ग मधील हॉटेल आहे आता तिथे जाऊन चेक इन करणार आम्ही आणि थोडंसं आराम करू, फ्रेश होऊ आणि मग पुन्हा संध्याकाळी आम्ही परत बाहेर पडू. तोपर्यंत पाऊसही थोडा थांबेल आणि आज आमचे नेदरलँड्सचे आम्हाला खूप सारे असे ओळखीचे फ्रेंड्स पण इथे भेटत आहेत. तर सुट्ट्या चालू आहे त्यामुळे प्रत्येकजण कुठे ना कुठे फिरतो आणि मग त्याच्यातला आपले फ्रेंड्स आपल्याला अशा दुसऱ्या देशामध्ये भेटतात तेव्हा मस्त वाटतं. आता आम्ही थोडंसं फिरलो, छान थोडं पार्कमध्येही बसलेलो आणि फोटोज व्हिडिओज खूप काढले. आता पावसाने थोडी सुरुवात केली आहे तर म्हटलं की आता हीच वेळ झाली आहे तर 2:30 होत आलेले आहे. जातो, चेक इन करतो. तर हे आहे आमचं साल्सबर्ग मधील B&B. तर येथे येस, इटिंग टूल्स, या मिरर, इथे हँग करू शकतो जॅकेट्स. येस, give us some soap and a hair dryer and some and here is a bathtub. खूप मस्त आहे, मोठं आहे बाथरूम. त्यांनी असं ॲटिकमध्ये तयार केलं पण मस्त आहे. आणि इथे हे या तर सगळे आपल्याला हवं ते किचन रिलेटेड दिलेले असतात वस्तू आहेत. कॉफी मशीन आहे, कॅटल वगैरे आणि इथून मस्त असा व्ह्यू येतो. I made this for you. Oh, thank you very much, Shema. And I made another chair if you have babies and football. And first bed.
Bunk bed is for a cat that uses it. And this is the bunk bed, right? And this is the fireplace. विंटर मध्ये It gives us. या रिअल फायरप्लेस आहे हे. नाईस. ही विंडो ओपन केलं खूप मोठा छान प्रकाशही येतो. And this is प्लस also bed. Yeah. Sofa bed. सोफा बेड आहे. There's a piano. हम्म. There's a football game when you pull this up. There's like piano ball. अँड येथे आहे जे फेवरेट डॅडींचं. म्हणजे रात्री मस्त मूवी पण पाहू शकतो आपण. येथे लावलेला आहे प्रोजेक्टर. येस, फॅन आहेत. मेन समर आहे तर थंडीची जशी सुविधा आहे त्याचप्रमाणे इथे जागोजागा असे फॅन पण लावलेले आहेत म्हणजे की गरमीमध्ये गरम होणार नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे इथून घेतला जाणारा व्ह्यू. Open. Here is the solar system. आणि इथून खूप मोठा असा मस्त व्ह्यू येतो. No, पुढे सगळे मस्त डोंगर आहेत. आले आले खेळायला सुरुवात झाली आहे. Oh yeah, kids did this. Mommy, I found money. For me? A few moments later. आता आम्ही संध्याकाळी छान रेडी होऊन परत निघालेलो आहोत मस्त फिरायला. आणि आमच्या अपार्टमेंटच्या बाहेर आम्ही पडल्याबरोबर सुंदर असे डोंगर दिसत आहेत, झाडे दिसत आहेत. खूप सुंदर देखावा आहे. आणि जाताना रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा मस्त अशी झाडे आहेत आणि तिथून हा फुटपाथ दिलेला आहे चालण्यासाठी. मध्ये छोटे छोटे झरे वाहत आहेत. तो सगळा आनंद घेत आम्ही पुढे चाललोय. Would you want to fall? Yeah. I'm falling. इथे माझ्या मागेच दिसतात ह्या सुंदर अशा डोंगर रांगा. आणि ह्या आपलं जे मन आहे मोहून टाकतात. कितीही ब्लॉग काढले म्हणजे कितीही व्हिडिओ काढले तरी मन भरत नाही या सुंदर रांगांमध्ये. खूप सुंदर दिसते. आणि आम्ही मागे तिकडे अपार्टमेंट घेतलेली आहे तर अगदी आमच्या अपार्टमेंटच्या मागेच खूप मोठा डोंगर आहे. I'm gonna climb to Mars. तर आता आम्ही बसने फिरणार आहोत सिटीमध्ये. साल्झबर्ग सिटीमध्ये चाललेलो आहोत. आणि आता आम्ही येथे 22 नंबरची इथून बस पकडणार आहोत. आमच्या इथून 22 आणि 23, 21 आणि 22 अशा 2 बस जातात. तर आता आम्ही 22 नंबरची बस पकडणार. आणि त्यांचं वीकडे आणि विकेंडचं पण टाईम टेबल आहे. तर इथे आता मी बघितले आणि त्यानुसार आता आम्ही तिकीट काढणार. जर तुम्ही साल्झबर्ग पास घेत असाल तर त्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं, ट्रेन, बस. जर तुमच्याकडे पास नसेल तर मग जागोजागी तुम्हाला तिकीट काढावं लागतं. आणि तुम्ही कुठे कुठे जाणार आहात त्यानुसार जर तुम्ही साल्झबर्गचा पास घेतला तर तो तुम्हाला सगळ्यात स्वस्त पडतो. 21 वाली आहे. हो. Hello. Hi. One. Two. 2 adults and 2 kids. Daddy. Daddy, salam.